नमस्कार, मी सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। रोज वेगवेगळा विषय घेऊन आपण काही मुद्दे मांडत असतो। आज मुद्दा आहे शेतकऱ्यांचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांचा केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांनंतर खूप मोठा विषय लोकांसमोर आला। शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, हमी भावाचा विषय काय आहे, शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने रिलीफ देता येईल, मदत देता येईल आणि कर्जमाफी करता येईल, असे वेगवेगळे विषय आपण सरकारच्या पातळीवर सर्वसामान्य लोकांना ज्या रोजच्या गरजा शेतकऱ्यांच्या मार्फत येतात, त्यांची उत्पादनं त्या माध्यमातून आणि बाजार समित्या, राजकीय नेते, राजकीय पक्ष या पद्धतीने आपण खूप व्यापक अशी चर्चा केली आहे। पण मुख्य मुद्दा आता सध्याच्या काळात महाराष्ट्रात जो सुरू आहे, दुधाचा भाव, दुधाला दर वाढवून मिळावेत यासाठीची जी काही मागणी होती आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या काळात समोर आला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि ते जे काही काम करतात त्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, त्यांना साधन सुविधा मिळाल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे। यासाठी स्वामीनाथन आयोगाची स्थापना करून वेगवेगळे शिफारसींचे मुद्दे सरकारकडे त्यांनी मांडले होते। काही त्यातले मुद्दे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकारने अंमलात आणले, पण शेतकऱ्यांना त्याचा अजूनही म्हणावा तसा चांगला रिलीफ मिळालेला नाही। कांद्याचा प्रश्न आत्ता आपल्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी होता। निर्यातीवर कांद्याच्या पूर्णपणे बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी मिळाली, महाराष्ट्रातला कांदा तसाच पडून राहिला। अनेक लोकांनी चोरट्या पद्धतीने निर्यात केली, परत इथेनॉलचा विषय समोर आला। असे वेगवेगळे मुद्दे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप गांभीर्याने चर्चा करायला पाहिजेत आणि त्याची सोडवणूक कशी करता येईल याचा विचार सरकारने करायला पाहिजे, कारण सरकार यातला सगळ्यात मोठा निर्णय घेणारा घटक आहे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी सतत करण्याची मागणी होत असते, पण ती आता कशी चांगल्या पद्धतीने करता येईल हे सक्षम सरकार 10 वर्ष होतं मोदींचं, तरी ते होऊ शकलं नाही असे दुर्दैवाने म्हणायला लागतं। शेतकऱ्यांना त्यामुळे रस्त्यावर यायला लागतं। अनेक उद्योजकांच्या, उद्योगपतींच्या, मोठ्या कंपन्यांच्या कर्जमाफीच्या योजना सरकारने हाती घेतल्या, त्यांना कर्ज माफ केलं, त्याची रक्कम लाखो कोटी रुपये आहे। पण शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ मनमोहन सिंग सरकारमध्ये असताना महाराष्ट्रात येऊन त्यांनी जाहीर केलं, जवळपास 1 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली। पण अशा स्वरूपाच्या रिलीफ देण्याबरोबरच अमेरिकेत जशा ज्या पद्धतीने एक सिस्टीम राबवली जाते, शेतकऱ्यांचं क्लस्टर केलं जातं, कोणी सोयाबीन लावायचं, कोणी कांदा लावायचा याचे निर्णय घेतले जातात। गटाने शेतकरी अतिशय व्यवस्थित सांघिक पद्धतीने काम करतात। भारतातही सर्व बाजूंनी त्या गोष्टींचा विचार करून आधुनिक शेती कशी करता येईल, लोकांचं नुकसान कसं टाळता येईल, ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची जी काही दराची तफावत आहे ती कशी कमी करता येईल, मधले दलाल यांचं सगळं स्वरूप, त्यांचे पैसे कमवण्याची पद्धत आणि त्याचं शेतकऱ्यांना होणारं नुकसान हे कसं कमीत कमी करता येईल आणि शेतकऱ्यांबरोबर लोकांना रिलीफ कसं देता येईल याची योजना आपल्याला, मला असं वाटतं, लवकर आखणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांचा विषय हा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे। तो पुढच्या काळात आणखी व्यापक पद्धतीने चर्चा आपण करत राहू। आज इथेच थांबूया। धन्यवाद।